नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांचा विषय आक्रमक होऊन उपस्थित करताच सभागृहामध्ये जोरदार चर्चा। तर छत्रपती संभाजीनगर मनपा स्थायी समितीत जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा मुद्दा गाजला। 7 दिवसात द्या अन्यथा कारवाईचा सभापतींचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्यांचा फोटो सभागृहात झळकवला आहे। मनपा प्रशासनाला चांगलेच धाऱ्यावरती धरलं, याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी केलाय। तर सभापतींनी प्रत्येक झोननिहाय एक श्वानगाडी व मुबलक कर्मचारी घेण्याचे निर्देश दिले आहेत। शहरातील सातारा व इतर भागात मोकाट श्वानांनी दहशत वाढली असून लहान मुले व वयोवृद्धांना चावा घेण्याच्या घटना रोज घडत आहे। याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे। त्यावर सभागृहामध्ये जोरदार चर्चा झाली। अपुऱ्या मनुष्यबळ व यंत्रणा अभावी पशुसंवर्धन विभाग हतबल झाल्याचं दिसून आलं। सातारा परिसरात व शहरात मोकाट श्वानांच्या दहशतीने नागरिक त्रस्त झाले असून लहान मुलं असो वयोवृद्ध व्यक्ती घराबाहेर पडण्यास घाबरत असून श्वानांची टोळी लहान मुलांवरती तुडून चावा घेत असल्याची घटना रोज उघडकीस येत आहे। याविषयी मनपा प्रशासन काय उपाययोजना करत आहे असा सवाल मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी उपस्थित करत परिसरात मोकाट कुत्र्यांनी कसं चावा घेतला याचे फोटो सभागृहात दाखवले। यावर सभागृहातील प्रत्येक सदस्यांनी शहरातील श्वानांच्या दहशतीचा नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत माहिती सभेत दिली। याविषयी वरून सभागृहामध्ये मनपा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत खुलासा करण्याची मागणी रवी काकडे, माधुरी अदवंत, सुरेंद्र कुलकर्णी, मजर पठाण, मतीन शेख आदी सदस्यांनी केली आहे। यावर मनपा पशुसंवर्धन विभागाकडे खुलासा करताना सांगण्यात आलंय की एकूण 9 कर्मचारी व 4 गाड्या असून त्या बंद आहे व सध्या निर्बीजीकरण बंद करा आहे। यावर सदस्यांनी संताप व्यक्त करत शहरातील 25 लाख संख्या असताना अपुरं मनुष्यबळ व यंत्रणा अभावी प्रशासन हतबल असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। यावर सभापती अनिल मकरिये यांनी प्रत्येक झोन एक श्वानगाडी व मुबलक कर्मचारी देण्याचे निर्देश दिले आहेत। शहरामध्ये मोकाट व आक्रमक कुत्रा कडून विशेषतः लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याचे आपण पाहत आहोत। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होत आहे। कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्यानंतर संबंधित कुत्र्यांची काय व्यवस्था करण्यात येते, अशा कुत्र्यांना ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी, निरीक्षण, वर्गीकरण व आवश्यक उपचार करण्याची महानगरपालिकेची व्यवस्था काय आहे, तसेच वारंवार नागरिकांना चावा घेण्या व आक्रमक कुत्र्याबाबत कोणती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते याबाबत स्पष्टता मिळणे आवश्यक आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिक यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मोकाट व आक्रमक कुत्र्याबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना व स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या प्रश्नाद्वारे करण्यात येत आहे। पति साहेब, ये सातारा में बच्चों को काटने वाले कुत्तों ने और जिनको उन्होंने वापस सातारा के बच्चे हैं ये, जिनको कुत्ते ने काटे वाले हैं और उन्होंने वापस कुत्तों को छोड़ दिया है उसी जगह पर 2 दिन बाद लाकर। तो उनकी कुछ ना कुछ व्यवस्था करी जाए जिससे ये जो कुत्ते हैं वो नुकसान नहीं करे लोगों को। आता सकाळी आमच्या इथे जैन मंदिर आहे, तिथे सकाळी 5 वाजता लोक दर्शनाला निघतात। श्रावण चालू आहे, 6 वाजता लोक दर्शनाला महादेव मंदिरात जातात। ते कुत्रे गाडी खाली असतात आणि एकदम अंगावर येतात महिला पुरुषांच्या, याच्यावर काहीच मार्ग काढला जात नाहीये। नाही, आणि आम्ही फोन केल्यानंतर त्याचा लेखाजोखा काय आहे की आम्ही समजा कोणी कंप्लेंट केली, किती दिवसात तिथे गाडी जाते, काय होते, याचं काही उत्तरच मिळत नाही आम्हाला। आमचे हे हाल आहेत, बाकीच्या लोकांचे किती हालत खराब आहेत।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आज झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्रातील प्रचंड प्रलंबित अर्जांचा मुद्दा सदस्यांनी जोरदारपणे लावून धरला. सदस्य राजगौरव वानखेडे यांनी या संदर्भात प्रशासनाला जाब विचारलाय. जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी आलेल्या अर्जांपैकी 7 ते 70% अर्ज प्रलंबित असल्याची माहिती देत त्यांनी प्रलंबिततेचं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला. पुढे बोलताना वानखेडे यांनी थेट अधिकाऱ्यांवरती आरोप केला. जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी एजंट ठेवले आहेत का असा सवाल करत काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना एकाला अटक केल्याचा गंभीर दाखला त्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासन धारेवरती धरण्यात आलं. या विषयावरती इतर सदस्यांनीही पाठपुरावा करत नाराजी व्यक्त केली. सामान्य नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी होणारा त्रास आणि भ्रष्टाचार तातडीने थांबवावा अशी मागणी सभेत करण्यात आली आहे. सदस्यांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर सभापतींनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. पुढील 7 दिवसांच्या आत सर्व जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे अर्ज निकाली काढा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल असं सभापतींनी ठणकावून सांगितलं आहे. आता आपण जन्म मृत्यू प्रमाणपत्र आणि लग्न प्रमाणपत्र या विषयावर बोलत आहोत. पण या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र जे आहे ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे आणि त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जन्म प्रमाणपत्र घेताना मागच्या वेळेसही आपण पाहिलं की खोटे जन्म प्रमाणपत्र सादर करण्यात येत आहेत आणि असे अनेक ठिकाणी हे प्रकार चालू आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने आजच्या या रुलिंगचा आड उठले की कुठलेही जन्म प्रमाणपत्र दिले पाहिजे असं यांनी केलं नाही पाहिजे, कारण ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. रुलिंग दिलंय म्हणून आम्ही त्या रुलिंगच्या आधारे देऊन टाकलं म्हणून तुम्हाला ही जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. तर तुम्हाला हे जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट देताना जे तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत त्या पद्धतीनेच ते व्हेरीफाय झाले पाहिजे. किंवा मग रुलिंग दिलाय स्टँडिंग कमिटीने म्हणून तुम्ही ते चला पटकन काम उरकून टाकायचंय असं करता कामा नये. त्याच्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला जबाबदारी झटकून टाकता येणार नाही, ही पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की ह्यामध्ये हे जे पेंडिंग दाखवलेलं आहे यांनी, जी काही पेंडिंग संख्या आहे, कधी हे यांच्याकडे एक नेहमी विषय असतो, मग ते तुम्ही टॅक्स भरा किंवा जन्म मृत्यू प्रमाणपत्र करा, काही करा, यांचं सर्व्हरच कधी चालू नसतं. एकीकडे अत्याधुनिकीकरणासाठी आपण 25-25 कोटी रुपये मंजूर करतोय, मग हे सर्व्हर नेहमी डाऊन का असतं? आपल्याकडे नव्हतं असं, तो अगोदर होता ना अगोदर, पण तिथं बर्थ सर्टिफिकेट तुमच्या झोन मधून काढण्यासाठी पैसे घेतले की नाही त्यांनी? हो. म्हणजे आपण असे म्हणजे माझा डायरेक्ट याच्यात एजंट नेमलेले का? चला तुम्ही नेमलेले नसेल म्हणजे तुमच्या खालच्या कर्मचाऱ्यांनी नेमलेले का? हे प्रोसेस म्हणजे काय मला त्याचा खुलासा कर. मान्य सभापती, इन प्रोसेस ठीक आहे. आपण एखाद्याला लिंक सेंड केली पेमेंटसाठी, कोणाचं झाले इन प्रोसेस म्हणजे काय? आता मला एक मान्य सभापती महोदय यांच्याकडनं प्रोसेस मध्ये म्हणजे काय काय आहे ना त्याची यादी मागवा. आपल्याला समजून तरी प्रोसेस मध्ये काय म्हणून. म्हणजे बाबा त्याचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आहे का तो तुमच्याकडे येऊन भेटला नाही का असा आरोप करायचा का आम्ही तुमच्यावर? मान्य सभापती महोदय, हे खूप महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 7 दिवसात तुम्ही मृत्यू, जन्म और मॅरेज सर्टिफिकेट नाही दिलं तर पुढच्या वेळेस तुमच्यावर कारवाई होईल, इतकं लक्षात घ्या. समजलं का? नोंद घ्यायची, तुमच्यावर कारवाई होईल. कारवाई झाली तर मग सांगायचं नाही असं का झालं म्हणून. जितके आजपर्यंत पेंडिंग आहे ते पुढच्या मीटिंग मध्ये सगळं क्लिअर पाहिजे मला. आणि फॉर्म भरताना पैसे भरून घ्या. नंतरचा विषय प्रोसेस करून त्याची पूर्ण प्रोसेस करून त्यावेळेस पैसे भरून घ्यायचे. त्यासाठी पेंडिंग मध्ये ठेवू नका. कसं असतं, कोणाला मृत्यू झालेला असतं त्याच्या घरात, आता डेथ सर्टिफिकेट नाही आलं तर त्यांच्या सगळे डिव्हायडेशनचा विषय असतो, बँकेचा विषय असतो, जन्म दाखला, कोणाला मुलाला शाळेमध्ये ऍडमिशन असतं, कोणाला पासपोर्ट काढायचं असतं. माझ्याच नातवाचा जन्माचा दाखला 1 महिना उशिरा भेटला मलाच. त्याचं नाव, मुलीचं नाव टाकलं, त्याला चुकीच झालं. तर माझ्यासारख्या माणसाला असं होतं तर आम माणसाचं कसं होईल? तर वॉर्ड ऑफिसरला
विनंती आहे, माझी विनंती आहे. याच्यापुढे तुम्ही चूक केली तर तुमच्यावर कारवाई होईल. 7 दिवसात न दिला तुमच्यावर कडक कारवाई होईल. ठीक आहे. सरपंच मंगेश साबळेंना 2 जिल्ह्यांतून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी काही आरोप केले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय. मागच्या जवळजवळ 7 वर्षापासून जनहितासाठी आंदोलन करतोय आणि त्याचं बक्षीस या ठिकाणी आज मला मिळालेलं आहे. सन्माननीय सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी यांच्याकडनं ही नोटीस मला मिळालेली आहे. मी नोटीसचा मायना या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो. प्रति मंगेश संजय साबळे, वय 27 वर्ष, राहणार गेवराई पायगा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपणास या नोटिसीद्वारे कळवण्यात येते की तुमच्या विरुद्ध पोलीस ठाणे सिटी चौकच्या वतीने कलम 56(1) व महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे पुढील अभिकथने करण्यात आली असून तुम्हास छत्रपती संभाजीनगर जिल्हा व जालना जिल्ह्यातून 2 वर्षाकरता हद्दपार करण्यात यावे असे या कारवाईत सुचवले आहे. मला छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यासाठीची ही नोटीस आहे. त्याचं कारण काय? मी कलेक्टरला बोललो म्हणून नाही, मी सीओला बोललो म्हणून नाही, मी संविधानिक पद्धतीने किंवा असांविधानिक पद्धतीने काही वेळा आंदोलन केले म्हणून नाही, तर याच्यामध्ये 2 साक्षीदार पकडून आणण्यात आले आहेत आणि त्यांची साक्ष घेण्यात आलेली आहे. मी आंदोलन करतो, मी समाजासाठी भांडतो म्हणून तडीपार करत नाहीये, तर या छत्रपती संभाजीनगरचे सीपी सन्माननीय पवार व डीसीपी अतुलकर या दोघांनी IAS पदावर असताना संविधानाचा गैरवापर करून मी आंदोलन करतो म्हणून नाही, तर माझ्या विरोधात 2 साक्षीदार उभं केले, त्यांना खोटी साक्ष द्यायला लावली आणि त्यासाठी ते गुंडगिरीचे, व्यसनाचे आणि खंडणीचे गुन्हे या पद्धतीचे त्यांच्याकडनं दाखल करून घेतले आणि ते या 5 पानाच्या नोटिसीमध्ये त्यांचे जाब घेतले आणि मला तडीपारीसाठी त्यांनी पात्र ठरवलं. खरतर या जिल्ह्याचे सीपी सन्माननीय पवार सर व या जिल्ह्याचे डीसीपी सन्माननीय अतुलकर दोघांचे मी आभार मानतो. आपण दोघंही IAS अधिकारी आहात आणि संविधानाचा योग्य पद्धतीने आपण वापर करता आहात. आपल्याला एखादा मुलगा आवाज उचलतोय तर त्या पाठीमागचं कारण शोधण्याऐवजी त्या मुलाचा आवाज कसा दाबायचा, सामान्यासाठी लढणाऱ्याचा आवाज जर का तुम्ही दाबणार असाल तर उद्या सामान्यावरही अशी कारवाई तुम्ही करणार नाही याची काय गॅरंटी आहे? खऱ्या अर्थानं शहरामध्ये मर्डर होत असताना, अवैध धंदे सुरू असताना, शहरामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या लेकरांवर, अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या तरुणावर अशा पद्धतीने तडीपारीची कारवाई करण्यात येते. महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या 115 नगरसेवकांपैकी 25 नगरसेवकांविरोधात विविध स्वरूपाच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावल्यानंतर सोमवारपासून आयुक्त अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी 9 नगरसेवकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आलं. त्यापैकी 8 नगरसेवकांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी व आपली बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली, तर MIMचे नगरसेवक खान अयूब मतीन यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. सकाळी 11 वाजता महापालिका कार्यालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली. नोटीस बजावण्यात आलेले नगरसेवक, समर्थक आणि वकिलांसह महापालिकेत दाखल झाले होते. संबंधित प्रकरणातील कागदपत्रेही त्यांनी सोबत आणली होती. सुनावणी दरम्यान प्रत्येक नगरसेवकाला स्वतंत्रपणे बाजू मांडण्याची तसेच तक्रारदार म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे. सुनावणी सुरू होताच बहुतांश नगरसेवक आणि त्यांच्या वकिलांनी प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती आयुक्तांकडे केली. आयुक्त येडगे यांनी ही विनंती मान्य करत पुढील सुनावणीची तारीख देण्याची प्रक्रिया केली. MIMचे नगरसेवक खान अब्दुल मतीन यांनी त्यांच्यावरती करण्यात आलेल्या आरोपांना इन्कार केला. चागण चमन परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आपण घटनास्थळी उपस्थित नव्हतो असा दावा त्यांनी सुनावणी दरम्यान केला. आपल्या नावासारखंच नाव असलेला अन्य एक नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे गैरसमज झाला असल्याचंही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं. मतीन खान यांच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आयुक्त येडगे यांनी अतिक्रमण हटाव विभागाकडील संबंधित व्हिडिओ फुटेजची पाहणी करून शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची सत्यता व्हिडिओच्या आधारे तपासली जाणार आहे. अभिजित जीवनवाल, गणेश नावंदर, नूरजहा इक्बाल, फिरोज खान, मोइनुद्दीन खान, खान अब्दुल मतीन, मोहम्मद वसीम, सय्यद सोहेल, मेहराज खान आणि मुन्सी पटेल या 9 नगरसेवकांना सुनावणीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यापैकी 8 जणांनी पुढील तारीख मागितली, तर मतीन खान यांनी आरोप नाकारत पुरावे तपासण्याची मागणी केली.
महापालिकेतील 115 नगरसेवकांपैकी 25 जणांविरोधात वेगवेगळ्या कारणांवरून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित नगरसेवक अपात्र ठरू शकतात असा दावा तक्रारीमध्ये करण्यात आलाय. प्रशासनाने या सर्वांना नोटिसा बजावल्या असून टप्प्याटप्प्याने त्यांच्या प्रकरणांची सुनावणी घेतली जात आहे. अपात्रतेच्या सुनावणी दरम्यान तक्रारदारांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे. आरोप नगरसेवकांचं स्पष्टीकरण आणि उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच पुढील कार्यवाहीची दिशा स्पष्ट होणार आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट डिस्काउंट घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईल आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. वैजापूर पोलिसांनी निसर्ग लॉजमधील अवैध जुगार अड्ड्यावरती छापा टाकून 17 जुगारांना ताब्यात घेतलं. कारवाई दरम्यान 21,370 रुपये रोख
अन्य साहित्य असा एकूण 34,70,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 18 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. वैजापूर पोलिसांनी शहरातील निसर्ग लॉजमधील अवैध जुगार अड्ड्यावरती छापा टाकून मोठी कार्यवाही केली आहे. या कारवाईत 17 जुगारांना ताब्यात घेण्यात आलं असून एकूण 34,70,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जुना नागपूर मुंबई रोडवरील निसर्ग लॉजमध्ये पत्त्यांवरती पैसे लावून अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती वैजापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने लॉजवरती धाड टाकली. छाप्यादरम्यान जागेवरून 21,370 रुपये रोख रक्कम, 12 मोबाईल, 8 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 34,70,370 रुपये आहे. जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी लॉज मालक दौलत गायकवाड यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 18 जणांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. शहरात अवैध धंद्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहील असं वैजापूर पोलिसांनी सांगितलं आहे. दख्खनचा ताजमहाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी का मकबराच्या परिसरातील हौदात काही तरुणांनी उतरून धुडगूस घातल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय. ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी आलेले हे तरुण नियम कायदे बाजूलाच ठेवून हौदात मस्ती करताना दिसत आहेत. गुंठेवारी नियमितीकरणासाठी महापालिकेने जाहीर केलेली विशेष सवलत नागरिकांसाठी अपेक्षित दिलासा देण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र आहे. व्हिडिओमध्ये तरुण हौदाच्या पाण्यात उतरून आरडाओरडा हुल्लडबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. बीबी का मकबरा ही राज्य संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी शिस्त पाळणं अपेक्षित आहे. मात्र काही तरुण या ठिकाणी फोटो काढणं, रील्स बनवणं आणि हौदात उतरून मौज मस्ती करण्यातच धन्यता मानतायत. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, पिकनिक स्पॉट नाही, तो जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहे. या घटनेनंतर मकबऱ्याच्या सुरक्षा यंत्रणेवरती देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. पर्यटकांवरती लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे कर्मचारी आणि सीसीटीव्ही आहेत का? हौदाजवळ प्रतिबंधात्मक फलक आणि सुरक्षा रक्षक तैनात आहेत का? अशा मुद्द्यांवरती सध्या चर्चा सुरू आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून दोषींवरती कार्यवाही करावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा कडक करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घराच्या बांधकामावरील बेटरमेंट चार्जेसमध्ये 100% माफी तर खुल्या भूखंडासाठी 50% सवलत देण्यात आली असली तरी अँसिलरी आणि साईड मार्जिनवरती प्रत्येकी 10% आकारणी करून त्यावर पुन्हा 10% दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांना लाखो रुपयांचा खर्च कायम आहे. सवलत योजना लागू होऊन महिना उलटलाय तरी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याने प्रशासनाच्या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भाजप महायुतीची सत्ता आल्यानंतर गुंठेवारी धारकांना दिलासा देण्याची घोषणा करण्यात आली होती. महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी विशेष सवलतीचं परिपत्रक काढलं. मात्र बेटरमेंट चार्जेसमधील सवलत वगळता इतर आर्थिक भार कायम राहिल्याने नागरिकांना प्रत्यक्षात फारसा दिलासा मिळालेला नाहीये. घराच्या बांधकामासाठी बेटरमेंट चार्जेस पूर्णपणे माफ करण्यात आले आहेत. खुल्या भूखंडावरती त्यात 50% सवलत आहे. मात्र अर्निसलरी आणि साईड मार्जिनची व्यवस्था नियमित करण्याची सुरूच असून त्यावर दंडही कायम आहे. परिणामी सवलतीचा लाभ मिळवूनही अंतिम रक्कम मोठी राहत आहे. ॲलन्सरीवरती 10% आकारणी केल्यानंतर त्यावर 10% दंड आकारला जातो. साईड मार्जिनचीही 10% आकारणी असून त्यावर 10% दंड आहे. त्यामुळे दोन्ही घटकांवरती स्वतंत्रपणे 20% भार पडतो. मोठ्या भूखंडांच्या प्रकरणात ही रक्कम लाखोंमध्ये जाते. बेटरमेंट चार्जेस माफ केल्याने एकीकडे सवलतीची घोषणा झाली, परंतु अर्लिन्सरी आणि साईड मार्जिनवरील दंड कमी न केल्याने नियमितीकरणाचा खर्च कमी झाला नाहीये. हा दंड कमी करण्याची मागणी असूनही प्रशासनाकडून त्यावरती निर्णय घेतला जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. घराच्या बांधकामावरील बेटरमेंट चार्जेसमध्ये 100% माफी आहे. खुल्या भूखंडासाठी 50% सवलत आहे. मात्र अँटेन्सलरीवरती 10% आकारणी व 10% दंड, तसेच साईड मार्जिनवर देखील 10% आकारणी व 10% दंड अशी रचना आहे. विशेष सवलत योजना लागू होऊन महिना उलटलाय तरी गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांकडून अपेक्षित प्रमाणामध्ये संचिका दाखल करण्यात आल्या नाहीये. सवलतीनंतरही मोठी रक्कम भरावी लागत असल्याने नागरिकांनी प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. नवीन मालमत्तांवरती सुमारे 59% कर आकारणी, नो नेटवर्क भागामध्ये नळ कनेक्शनसाठी 6,000 रुपयांची आकारणी आणि आता गुंठेवारीवरील दंड यामुळे नागरिकांवरील आर्थिक भार वाढत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे गुंठेवारीमध्ये प्रत्यक्ष दिलासा देण्याऐवजी महापालिकेच्या उत्पन्न वाढीवरती भर दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. गुंठेवारी नियमितीकरणाचा मार्ग सुलभ करण्यासाठी केवळ बेटरमेंट चार्जेसमध्ये सवलत न देता अँसिलरी आणि
साईड मार्जिनवरील दंडाचा फेरविचार करणं आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. दंडात कपात झाल्यास नियमितीकरणासाठी येणाऱ्या संचिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या मात्र सवलत असूनही लाखोंचा खर्च कायम असल्याने योजनेचा अपेक्षित लाभ नागरिकांपर्यंत पोहोचलेला नसल्याचं चित्र आहे. उस्मानपुरा येथील श्रावस्ती बुद्धविहार द्वारकापुरी एकनाथ नगर येथे भिक्षू संघ सकाळी 7 वाजता चारिकेसाठी आले असता तेथील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी मोठ्या श्रद्धेने सर्व भिक्षू संघांना भोजनदान करून पुण्य अर्जित केला आहे. भिक्षू संघाने द्वारकापुरी परिसरात असलेले श्रावस्ती बुद्धविहार येथे सर्व उपासक उपासिका यांना भंतेजींनी धमादेशना दिली आहे. वर्षावास सुरू करला असल्याने दररोज श्रावस्ती बुद्धविहार येथे बुद्ध व त्यांच्या धम्मग्रंथ यांचं वाचन करण्यात येतं. या कार्यक्रमासाठी रत्ना ससाने, डॉक्टर शीला खरेड, ललिता ढाकडे, विद्या मस्के, वर्षा वाहुळ, विमल वाघमारे, पडसोडे ताई, संगीता डोंगरदिवे, सुकेशनी प्रधान, सुनीता प्रधान, चंपाबाई खरात, पूजा खरात, उषा डोळस, मंगल सातपुते, वंदना गंगावणे, बबिता बनसोडे, माधुरी तायडे, विभा गंगावणे, सविता मोरे, कांता मेश्राम, अलका भोजने, नंदा तायडे, सुंदराबाई वानखेडे, आई घोरपडे, आई आदित्य धाकडे, दिलीप ससाने, अनिल वानखेडे, चेतन गाळे, शिल्पा जीवणे, सविता दांडगे, ज्योती सुरडकर, अंजू देहाडे, रेखा मुळे, चंद्रकला इंगोले यांनी परिश्रम घेतले. नमो बुद्धाय. जय भीम. मी त्रिरत्न बुद्धिस्ट देवळाई परिसरचा अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की आमच्या ट्रस्टतर्फे औरंगाबाद शहर आणि आमच्या परिसरामध्ये गेल्या 25 वर्षापासून पूजनीय भिक्खू संघाची चारिका आम्ही संपन्न करत असतो. या चारिकेमध्ये भंतेजी आपल्या विहारातून निघून जिथे आम्हाला आमंत्रित केलेलं असतं त्या ठिकाणी आम्ही जात असतो. आज उस्मानपुरा येथील द्वारकापुरी येथील श्रावस्ती बुद्ध विहार या परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी पूजनीय भिक्खू संघास चारिकेमध्ये भोजनदान दिलेलं आहे. या भोजनदानाच्या कर्मामुळे, कुशल कर्मामुळे त्यांचं आयुष्य, वर्ण, सुखबल हे 4 लाभ त्यांना मिळणार आहेत आणि हे नित्यनियमाने केलं पाहिजे. आम्ही दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी चारिका संपन्न करत असतो, भिक्खू संघाला घेऊन जात असतो आणि हे गेल्या 25 वर्षापासून आम्ही नियमितपणे करत आहोत. आपला हा जो उपक्रम आहे हे भगवान बुद्धाच्या काळापासून चालू आहे. 2600 वर्ष होऊन गेलेत तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे. तीच पद्धत आम्ही 25 वर्षापासून इथे औरंगाबाद शहरामध्ये नियमितपणे करत आहोत. आणि हा करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या लोकांना अजून माहिती नाही आहे की चारिका काय असते, पिंडपात काय असतं. पिंडपात करणे म्हणजे सर्व गर्व, सर्व अहंकार बाजूला ठेवून भिक्षापात्र घेऊन लोकांच्या, उपासकांच्या दारासमोर उभं राहून अन्नाची भिक्षा मागणे. वास्तविक पाहता भंतेजी दारापुढे जाऊन उभं राहून काही मागत नाहीत, फक्त ते मौन धारण केलेलं असतं चारिकेदरम्यान आणि ते तिथे उभे राहतात. उपासक येतात आणि त्यांना त्यांच्या पात्रामध्ये दान करतात. ह्या दानामुळे भंतेजींचं एका दिवसाचं जीवन चालणार आहे. आणि हे दान करणं का आवश्यक आहे तर भिक्खू संघ आपलं घरदार सोडून, आपले नातेवाईक सोडून आपल्यापर्यंत बुद्धाची वाणी, बुद्धाचा धम्म पोहोचवण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले असतात आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी आपण त्यांना भोजनदान केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांना सुकर होतं की आपल्यापर्यंत धम्म पोचवतात. आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे. त्या निमित्ताने आपण आज सर्वांनी, सर्व उपासक उपासिकांनी जे भोजनदान दिलेलं आहे त्या कुशल कर्मामुळे नक्कीच आपण निर्वाण पदापर्यंत जाण्यासाठी एक पाऊल टाकलेलं आहे. असंच आपण कुशल कर्म नियमितपणे करत राहिलं तर एक दिवस नक्कीच आपण सर्वात जे निर्वाण पद आहे, सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात शेवटी मिळणारं हे निर्वाण पदाला आपण नक्कीच प्राप्त होऊ शकतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांचा विषय आक्रमक होऊन उपस्थित करताच सभागृहामध्ये जोरदार चर्चा.
तर छत्रपती संभाजीनगर मनपा स्थायी समितीत जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा मुद्दा गाजला. 7 दिवसात द्या अन्यथा कारवाईचा सभापतींचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.